2 दिवसांपूर्वी नांदेडच्या मुखेडमध्ये 7 वर्षीय मुलीवर शिक्षकानंच अत्याचार केला होता। या घटनेनंतर शाळकरी मुली आक्रमक झाल्या असून सुमारे 1000 संतप्त विद्यार्थिनींनी पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे। आरोपी अटकेत आहे। गुन्हा नंबर 126/14 दिनांक 11/11/2014 रोजी हा घटना घडलेली आहे। त्याप्रमाणे पोलीस स्टेशन मुखेड येथे गुन्हा दाखल केलेला आहे। भादवी कलम 354B 342 506 आणि पॉक्सो ऍक्ट 8/12 याने गुन्हा दाखल केलेला आहे। मी एका खेडेगावून शाळेला येते, पण माझी इच्छा आहे की मी शिकावं। पण जेव्हा आम्ही शाळेच्या रस्त्याने येतो, आम्ही ट्युशनला घरी परत असताना आम्हाला भीती वाटते, कारण आमच्यावर सुद्धा ते होऊ शकते। पण त्या माणसाला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला करप्शन मध्ये न सोडता त्याला फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे। हे जे आमच्यासाठी सेफ्टी झालीच पाहिजे। जेव्हा आम्हाला भीती वाटते तेव्हा आम्ही कोणाकडे जावं, आमच्या मागे कुणी लागेल, आमच्यासाठी कुणी सेफ्टी करावं आमची सुद्धा इच्छा असते। पण आमच्या या मुखेडमध्ये खूप गुन्हे झालेले आहेत। आता आजपासून या क्षणापासून असे गुन्हे न करता आम्हाला सेफ्टी द्यावी अशी माझी विनंती आहे। आमच्या शाळेत एक मुलगी येत असताना तिला एखाद्या नराधम माणसाने उचलून नेऊन तिच्यावर आरोप करणे, बलात्कार करणे अशा प्रकारामुळे आम्हाला ट्युशनला शाळेला येत असताना जात असताना भीती वाटत आहे। त्यावर काहीतरी निषेध झालाच पाहिजे अशी मी तहसील साहेबांकडे व पोलिसांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करते। काल परवा 13 तारखेला आमच्या मुखेडमध्ये एका 7 वर्षाच्या मुलीवर एका शिक्षकांनी, देशमुख या शिक्षकांनी त्या मुलीवर बलात्कार केला। तरी पोलीस प्रशासन व तहसील साहेबांनी अजून त्यांच्यावर कारवाई केली नाही। तरी पोलीस साहेबांकडे आम्ही सर्व मुली गेलो तरी काही केले नाही। हे सर्व प्रशासन काही झोपे गेलेत का तहसील साहेबांनी? हे तर पोलीस फक्त आमच्यासाठीच आहे, तर दुसऱ्यांसाठी फक्त ते लालच घेत आहेत। हे असं होऊ नये आमच्या मुखेडमध्ये। आम्ही तहसीलदारांना अशी मागणी करतो। ह्याच्या पहिला पण आम्ही तहसीलदार मोहिते साहेबांना तरी आम्ही तहसील साहेबांना अर्ज दिला होता, तरी त्यांनी याच्यावर काही कारवाई केली नाही। घरमालक म्हणले असं कसं होते, पण मी तू बघितलास का? माझ्या नजरेनं बघितलं म्हणलो मी, असं होऊ शकणार। तो मास्तर माणूस असा करीत नाही। मी म्हणलो 100% त्यांच्या संग मुलगी आहे, हातोडे घेऊन ये म्हणला। मग कुलूप तोडून आतमध्ये गेलं तर मुलगी उघडी बगर कपड्याची त्याच्या पलंगाखाली सापडली।